काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. शनिवारी 4 जानेवारीला सकाळी 11 वाजता आंभोरे या ठिकाणी खिमनर वस्ती इथं कैलासवासी पाटीलबा तुकाराम खिमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. वडील ह्या शब्दात फार मोठा अर्थ आहे, जो आई ह्या शब्दा इतकाच गहन आहे. आयुष्यात आईप्रमाणे वडिलांना तितकंच महत्त्व आहे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाणारे वडील हे आई इतकेच दैवत आहेत. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांची हौस भागवणारे वडील असतात आणि मुलांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करणारेही वडील असतात. त्या वडिलांचं पुण्यस्मरण म्हणजे त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न असतो. आईवडिलांचे उपकार कधीही न फिटणारे असतात. त्यासाठी जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करा, असं प्रतिपादन आंभोरे येथील कैलासवासी पाटीलबा तुकाराम खिमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं सराळा बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी केलंय. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी, मल्हारराव होळकर विद्यालयातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आंभोरे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. रामगिरी महाराजांचं आंभोरे गावात आगमन होताच त्यांच्यावर जेसीबीच्या साह्यानं पुष्पवृष्टी केली गेली. यावेळी आशिष खिमनर, शुभम खिमनर यांनी आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत सर्वांचे आभार मानले. मनुष्य मेल्यानंतर शरीर जाळूनही टाकलं, राखही दिली गंगा टाकून, अस्थि विसर्जित केल्या, काय राहिलं वर? चारवा कसं मत आहे? यावत जीवम सुखम जीवे तृणम कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनराजीवनम कुतः. चारवाक काय म्हणतो? यावत जीवम सुखम जीवेत, जोपर्यंत जीवन आहे तो पण सुखाने जगा, मजेत राहा, खा प्या, मजा करा. पैसे नसले तर ऋणम कृत्वा, कर्ज काढा, तूप खा. नाही फिटलं तर भस्मीभूतस्य देहस्य पुनराजीवन कुतः. नाही फिटलं तर एकदा शरीर जळून भस्म झालं, कोणी पाहिलं स्वर्ग, कोणी पाहिलं नरक. कशाला विचार करताय? खा प्या, मजा करून घ्या. हे शरीर पुन्हा मिळणार आहे का? हे जीवन त्याचाही पोळ चारवाक म्हणतो. पित्वा पित्वा पुनर्पित्वा, खा प्या, मांस खा, दारू प्या, सगळं करा. पित्वा पित्वा पुनर्पित्वा, प्या प्या पुन्हा प्या. यावत पतते भूतले, जमिनीवर पळस तर प्या. उत्थयती, पुन्हा उठा, पुनर्पित्वा, उठा आणि परत प्या. कारण सांगितलं, पुनर्जन्म न विद्यते, हा जन्म पुन्हा नाही आहे. घ्या पिऊन, घ्या मजा करून. असा एक वर्ग आहे. याला चारवाक म्हणतात. चारू म्हणजे गोड, वाक म्हणजे बोलणे. हे ऐकायला आणि बोलायला गोड वाटतं, पण सगळे तसं करायला लागल्यावर, सगळे जर कर्ज काढायला बँका टिकतील का? सगळेच प्यायला लागल्यावर काम धंदे कोण घरी? शास्त्र तसं सांगत नाही. शरीराचा जरी मृत्यू झाला, शरीर जरी जाळून टाकलं तरी मनुष्य संपला असा अर्थ होत नाही. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे शरीर मानलेले आहेत: स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. ज्याचा अनुभव दररोज आपण घेतो. झोपेमध्ये स्वप्न पडलं, कोणी पाहिलं स्वप्न? स्वप्न पाहणारं शरीर कोणतं? हाता अंतरुणात पडलाय, 3x6च्या पलंगावर 10x12च्या खोलीत चादर पांघरून पडलाय, स्वप्न पाहतोय. एकाला स्वप्न पडलं 5 कोटी रुपयाची लॉटरी लागली ना. लॉटरी लागली म्हणलं काय? जमीन घेतली त्यांनी, बंगला घेतला, गाडी घेतली, त्याला वर दरिद्रीच गेली. तेव्हा पत्नी आतमध्ये एवढा किती झोपतायत,
दिवसभराला आहे. डोळे उघडून पाहतो तर मोडक्या बाजीवर तुटक्या दोरीवर फाटक्या गोधडीवर पडलेला. मग स्वप्नातले 5 कोटी गेले कुठं? कशाचे 5 कोटी आणि कशाचं काय हो? बेने काय पाहिलं? याने पाहिलं, हे कोणी पाहिलं? मग हे पाहणारे शरीर कोणतं? एखादा स्वप्न पडलं मेल्याचं, मृत्यू झाल्याचं, मग ज्याचा मृत्यू झाला तो कोण आणि पाहणारा कोण? कोण कोण मौतीला आले, कोण कोण मौतीला आलं नाही हे देखील तो पाहतोय. मेलेलं शरीर कोणतं आणि पाहणारं शरीर कोणतं? त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकांना जे दुःख झालेलं आहे त्यातून सावरण्याची ताकद परमेश्वर त्या कुटुंबात देऊ अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्यांच्या निधनामुळं त्यांच्या मुलाला, पत्नीला, नातेवाईकाला जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देऊ. तसं पाटील नानाच्या बाबतीत सांगायचं, पाटील नाना सह्याद्री शिक्षण संस्थेचा उपमुख्याध्यापक होता आणि त्यांनी त्याच्या काळात अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकवले आणि त्यांचे सुद्धा लाईनी लावल्या. तसं सरपंचांच्या सुद्धा लाईनी लावल्या आणि त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त बेटातले रामगिरी महाराज यांनी चांगल्या पद्धतीनं कीर्तन केलं. मी रामगिरी महाराजांचे आभार मानतो आणि स्वागत करतो. जसं रामगिरी महाराजांच्या कीर्तनाला भजनी मंडळांनी चांगल्या पद्धतीने साथ दिली, मी भजनी मंडळाचा सुद्धा आभार मानतो आणि स्वागत करतो. तसं पाटील नानाच्या आत्म्याला वर परमेश्वर चांगली जागा देऊ अशी तुमच्या आमच्या वतीने परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. जसं मी माझ्या वतीने, तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने, जसं सह्याद्री विद्यालयाच्या वतीने पाटील नानाला भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांची कीर्तन सेवा आपल्याला या जागेवर संपन्न झाली. त्यांचे आशीर्वाद आपण प्राप्त केले. साधू संत येथे घरातूच देऊळी दसरा. संत आल्यानंतर आपल्या जन्माची पापाची होळी होती आणि पुण्य आपल्या पदरात पडतं असे महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिले. आणि आशीर्वाद रूपामध्ये ज्यांनी जे अमृत वर्ष केला ते निश्चितच आपण सोबत घेऊन जाण्यास सारखं महाराजांनी आपल्याला उपदेश दिलेला आहे. आणि आपण महाराजांची एक शब्द जरी हृदयामध्ये साठवला तर आपल्या आयुष्याचं नक्कीच सफल झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जनार्दन, रामकृष्ण हरी. आज 4 जानेवारी रोजी आमचे वडील कैलासवासी पाटील तुकाराम खिमनर सर यांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने गंगागिरी महाराज, रामगिरी महाराज यांनी कीर्तन सेवा दिली आणि आलेले सर्व पाहुणे मंडळी तसेच ग्रामस्थ सर्वजण आमच्या दुःखात सहभागी आहेत. कैलासवासी पाटीलबा तुकाराम खिमनर यांच्या पश्चात पत्नी गंगा भागीरथी पुष्पा पाटीलबा खिमनर, मुलगा आशिष पाटीलबा खिमनर, शुभम पाटीलबा खिमनर, चुलते तुळशीराम जबा खिमनर, भाऊ भाऊसाहेब तुळशीराम खिमनर, नामदेव तुळशीराम खिमनर, पुतणे अभिराज भाऊसाहेब खिमनर, भाविक भाऊसाहेब खिमनर, ऋषिकेश नामदेव खिमनर, मुलगी अक्षता नारायण जगनर, पुतणी सुनीता भाऊसाहेब वाघमोडे, राजश्री स्वप्नील सोडनर, रुचिका नामदेव खिमनर, भाऊ बबन तुकाराम खिमनर, बापू तुळशीराम खिमनर, पुतणे बाबासाहेब बबन खिमनर, एकनाथ बबन खिमनर, सागर बापू खिमनर, धनेश बापू खिमनर, बहीण गंगूबाई नाना मलगुंडे, सोनाबाई गंगाधर सोडनर, तान्हाबाई सुरेश तमनर, वैशाली नामदेव खिमनर असा परिवार आहे. तर या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी समस्त खिमनर परिवार, आप्तेष्ट नातेवाईक आणि आंभोरे तसेच पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. मारुती एंटरप्राइजेस. आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील. तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध. ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे. ठिकाण राजापूर, हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25.